विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मिशन 34 स्कॉलरशिपमधील विषय मराठी या घटकातील समानार्थी शब्द भाग 1 यामध्ये महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. सर्वांना विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. पर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात वापरला आहे? झाडाचे पान हिरवेगार आहे, तलावात पाणी खूप स्वच्छ आहे, वारा वेगाने वाहत आहे आणि पक्षी आकाशात उडतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झाडाचे पान हिरवेगार आहे. पर्ण म्हणजे झाडाचे पान. प्रश्न क्रमांक 2. खालील पर्यायातून सुधा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. 4 पर्याय आहेत: दूध, अमृत, विष, पाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमृत. सुधा या शब्दाचा योग्य समानार्थी अर्थशब्द अमृत असा आहे. दुग्ध म्हणजे दूध, जल म्हणजे पाणी. पुढील प्रश्न. समीरण या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? 4 पर्याय आहेत: अनिल, पवन, मारुत, अंबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अंबर. अंबर सोडून इतर सर्व शब्द समीरण या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. समीरण म्हणजे वारा, त्याला अनिल, पवन, मारुत असं देखील म्हणतात. अंबर म्हणजे आकाश, त्यामुळे हा पर्याय वेगळा व समानार्थी नसलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. जंगलात अनेक श्वापद राहतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. या वाक्यात अधोरेखित शब्द आहे जंगलात. त्याला 4 पर्याय दिलेले आहेत: अरण्य, वृक्ष, प्राणी, पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरण्य. जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द अरण्य असा आहे. खालील जोड्यामधून समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची. कासार, तलाव, कुंजर, हत्ती, वल्लरी, वेल, धरणी, आकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धरणी, आकाश. स्पष्टीकरण: धरणी म्हणजे जमीन किंवा पृथ्वी, आकाश हा तिचा विरुद्धार्थी शब्द आहे, समानार्थी नाही, त्यामुळे ही जोडी अयोग्य आहे म्हणजे चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 6. रात्र या शब्दासाठी आलेले योग्य समानार्थी शब्दांचे गट कोणते? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय रजनी, यामिनी, निशा. पर्याय क्रमांक 2, उषा, सकाळ, प्रभात. पर्याय क्रमांक 3, सरिता, तटिनी, नदी. पर्याय क्रमांक 4, वसुंधरा, भूधरित्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रजनी, यामिनी, निशा. रजनी, यामिनी आणि निशा हे तिन्ही शब्द रात्र या एकाच अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. अभ्यंग स्नान करताना सुगंधित उटणे लावतात. या वाक्यातील सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता? 4 पर्याय आहेत: दुर्गंध, वास किंवा परिमळ, उग्र, घाण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वास किंवा परिमळ. सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द परिमळ किंवा वास असा होतो. प्रश्न क्रमांक 8. नगपती या शब्दाचा योग्य अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता? 4 पर्याय आहेत: राजा, पर्वत, समुद्र, सूर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्वत, हिमालय. नग म्हणजे पर्वत आणि नगांचा पती किंवा राजा म्हणजेच पर्वत किंवा हिमालय होय. प्रश्न क्रमांक 9. खालील विधानात रिकाम्या जागी योग्य समानार्थी शब्द भरा. अर्जुनाला टिंबटिंब धनुर्विद्या प्रिय होती. चाप, बाण, शर, खड्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चाप. चाप म्हणजे धनुष्य, धनुर्विद्या. शर आणि बाण म्हणजे तीर होय. प्रश्न क्रमांक 10. भ्रमर या शब्दाचे योग्य समानार्थी रूप कोणते? 4 पर्याय आहेत: भुंगा, मधमाशी, फुलपाखरू, काजवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भुंगा. भ्रमर, मिलिंद आणि अली या सर्व शब्दांचा अर्थ भुंगा असा होतो. आई या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? 4 पर्याय आहेत: माऊली, जननी, माता, दुहिता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दुहिता. दुहिता म्हणजे मुलगी किंवा कन्या. माऊली, जननी आणि माता या तिन्ही शब्दाचा अर्थ आई असा आहे. प्रश्न क्रमांक 12. मार्तंड ही कुणाची उपमा किंवा समानार्थी शब्द आहे? चंद्र, सूर्य, अग्नी, मेधा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सूर्य. मार्तंड, भास्कर, दिनकर, भानू आणि आदित्य हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 13. सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तलाव, विहीर, नदी, समुद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नदी. सरिता, तटिनी आणि तरंगिणी या सर्व शब्दांचा अर्थ नदी असा आहे.
प्रश्न क्रमांक 14, गज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घोडा, हत्ती, सिंह, वाघ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हत्ती. गज, कुंजर, नाग आणि हस्ती म्हणजेच हत्ती होय. प्रश्न क्रमांक 15, कमळ या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जात नाही? नीरज, पंकज, सरोज, निर्जाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्जाल. नीरज, पंकज आणि सरोज हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. निर्जाल असा कोणताही शब्द कमळासाठी वापरला जात नाही. पुढील प्रश्न, अंबुज म्हणजे काय? पाण्यात जन्मलेले कमळ, ढग, आकाश, वीज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाण्यात जन्मलेले कमळ. अंबू म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्मलेला म्हणजे पाण्यात जन्मलेले कमळ. प्रश्न क्रमांक 17, अनल या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? वारा, पाणी, विझलेला, अग्नी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अग्नी म्हणजे आग. अनल, पावक, वन्ही आणि अग्नी म्हणजेच आग. लक्षात ठेवा अनिल म्हणजे वारा होय. अनल आणि अनिल यामध्ये बदल आहे. प्रश्न क्रमांक 18, विहग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 4 पर्याय आहेत. प्राणी, पक्षी, कीटक आणि जलचर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्षी. विहग, खग आणि द्विज हे पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न, पादप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पाय, झाड किंवा वृक्ष, रस्ता आणि डोंगर. 4 पर्याय हे दिलेले आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झाड किंवा वृक्ष. पादांनी म्हणजेच मुळांनी पाणी पिणारा तो पादप, झाड, वृक्ष. अही या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. साप किंवा सर्प, वाघ, मोर आणि गरुड हे 4 पर्याय दिलेले आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साप किंवा सर्प. अही, भुजंग, सर्प आणि व्याल म्हणजेच साप होय. प्रश्न क्रमांक 21, तल्प या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तळ्यातला गाळ, शय्या, तलवार आणि तलाव हे 4 पर्याय आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शय्या म्हणजे अंथरूण किंवा बिछाना. तल्प या संस्कृत प्रचर मराठी शब्दाचा अर्थ बिछाना किंवा शय्या असा होतो. पुढील प्रश्न, सौदामिनी म्हणजे काय? 4 पर्याय आहेत. सुंदर स्त्री, वीज, चांदणी, रात्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीज. सौदामिनी म्हणजे वीज होय. सौदामिनी, चपला, तडीत आणि विद्युत हे सर्व वीज या शब्दाचे समानार्थी पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक 23, कनक या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून ओळखा. 4 पर्याय आहेत. सोने, चांदी, तांबे, पोलाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोने. कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन म्हणजेच सोने होय. प्रश्न क्रमांक 24, मेघ या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? प्रश्न नीट ऐका. समानार्थी असलेला शब्द कोणता असा विचारलेला आहे. 4 पर्याय आहेत. घन, नभ, अंबर, व्योम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घन. घन, जलद आणि पयोधर म्हणजेच ढग किंवा मेघ होय. नभ, अंबर, व्योम म्हणजे आकाश होय. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, नृप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता किंवा ओळखा. 4 पर्याय आहेत. प्रजा, राजा, सैनिक आणि सेवक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा. नृप, भ्रूपती, नरेश आणि लोकपाल म्हणजेच राजा होय. या ठिकाणी 25 प्रश्न झालेले आहेत. पुढचा शेवटचा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे. खालील पर्यायापैकी पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नसलेला चुकीचा पर्याय कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत. अचल, शैल, अद्री, अनिल. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.